आता बातमी आहे मनसेतून। राज ठाकरे यांच्याकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक पार पडते। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, राज ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांना या शब्दात फटकारलंय। इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत, राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना असे सवाल विचारलेत। ज्यांनी काम केलं नाही त्यांना काढून टाकण्याचे राज ठाकरेंनी आदेश दिलेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, नेमक्या काय सूचना आपल्या कार्यकर्त्यांना करण्यात आल्या? निश्चितपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कान उघडणी झाली आहे। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर राज ठाकरे दुबार मतदार यादीवर बोलत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी तोच मुद्दा उपस्थित करत असताना शाखाध्यक्षांना तुम्ही आतापर्यंत काय कामं केले त्याचा जाब विचारला आणि शिवाय जर तुम्हाला काम करायची इच्छा नसेल तर पद सोडून द्या असं देखील थेट जो इशारा आहे तो देखील राज ठाकरेंनी दिलाय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज ठाकरेंचे जे दौरे सुरू झालेले आहेत त्यामध्ये आता राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय, काम करा नाहीतर पद सोडा असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, राज ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांना या शब्दात फटकारले। इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत, राज ठाकरेंनी असा सवाल केला। ज्यांनी काम केलं नाही त्यांना काढून टाका। आपण पाहू शकतोय अक्षर